नमस्कार, एल जी फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण शिकत आहोत डिझायनर ब्लाउज. मग कशापासून बनवायचं आहे तर नेटचा कापड असणार आहे आणि त्यासाठी अस्तर वापरणार आहे. काही शोबटन बनवून घ्यायचे आणि अगदी सुंदर कमी वेळेमध्ये बनणारे डिझाईन आपण शिकत आहोत. शिकूया. छानपैकी आपण याची कटिंग शिकतोय आणि त्यासाठी आपण कापड घेतलेला आहे. हा पूर्ण नेट वापरणार आहे आणि मध्ये अस्तर वापरू शकतो. इथे शोबटन मॅचिंगचे बनवून आणू शकता. कापड दाखवा. हा ब्लाउज शिकण्यासाठी कटिंग शिकतोय आपण. तर हा एक कापड घेतलेला आहे आणि त्यासाठी हा ऑर्गन्झा आहे, तुम्ही नेटही वापरू शकता. आणि हा अस्तर घेतलेला आहे, कॉटन अस्तर घेतलेला आहे. आता आपण याचं पॅटर्न शिकूया कसं बनवायचं. फक्त बॅक साइड पाठीचा आपण हा बंद पेपर घेतलेला आहे. इथे आपण ती डिझाईन शिकणार आहोत. त्यासाठी छातीचं माप टाकूया. 10+2 घेऊया, म्हणजे हे पूर्ण बॉक्स आपला आलेला आहे. आणि उंची घेऊया. उंची किती आहे? 16. किती? 15+1. 15+1. 15+1 उंची घेतलेली आपण, म्हणजे 16. आणि हा चौरस पूर्ण केलाय. शोल्डर पाहिजे हात आपल्याला 16. शोल्डर 16 आहे. तर जसंच्या तसं हाफ करून 8 इकडे जसंच्या तसे ठेवून घ्यायचे. आणि इकडच्या दिशेला पुन्हा 8 जसेच्या तसे. पुढचा पण असाच घ्यायचा, मागचा पण असाच घ्यायचा. मागे पुढे पुढे मग हे पॅटर्न वापरून तुम्ही प्रिन्सेस कट टाका, 1 टक्स टाका, तुमच्या इच्छेनुसार. मी फक्त तुम्हाला पाठीचा भाग शिकवते. 1 इंच आतमध्ये घेऊन आपण हा डिझाईन इथे कव्हर करायची. पण मुद्दामून किंवा कंपल्सरी अर्धा इंच शोल्डरचा उतार देणे आवश्यक आहे. मग किती द्यायचा? तर या गळ्याच्या निम्म माप 1 घ्यायचं, जे की इथं येईल. आणि इथे आल्यानंतर सरळ खाली जायचं. किती जायचं? तुम्हाला ट्रान्सफर गळा जेवढा पाहिजे तेवढं जायचं. मग किती पाहिजे? 10? 11. ओके, 11. किती मोठं राहिलं तरी नेटवरून झाकलंच जाणार आहे पुन्हा. आणि हा ट्रान्सफरचा चौरस गळा आपण 1 घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक पट्टीचं माप घेतोय आपण, जी आपल्याला वरून लावायची. तर त्या पट्टीचं माप असणार आहे फक्त इथे अर्धा इंच, म्हणजे टोटल 1 इंच. अर्ध्या बाजूला ती किती दिसेल? फक्त अर्धा इंच दिसेल. आणि याला इथून पण आतमध्ये एक गळा आहे. तर तो गळा तुम्हाला आवडीनुसार घेता येईल. मी 2चा घेते किंवा 1.5चा घेऊ शकता. आणि असा तिरकस आधी ओढून घ्यायचा आणि नंतर थोडासा गोल करायचा. म्हणजे ही जी डिझाईन आहे ती इथून शोबटन लावायला सुरुवात करायची. आणि ही आत्ता अशी दिसते. आपण कट करून बघूया ही कशी दिसेल. समजले? आणि अस्तर कापताना चौरस गळा कोरून कापायचा आहे. आणि वरचं नेट कापताना चौरस गळ्याला काहीच हात लावायचा नाही, जसाच्या तसा ठेवायचा आहे. म्हणजे तुमची गळ्याची डिझाईन कव्हर होईल. जसं की आता ही डिझाईन घेतलेली, हिला आपण बाजूला करूया. हा चौरस गळा पूर्ण रेडी करून घ्यायचा. अस्तर बिस्तर लावून सगळं रेडी झालेलं आहे. आणि आता हा आपल्याकडे असा आहे अवेलेबल. आणि मग या गळ्याला घेऊन तुम्ही जो काही पाठीचा भाग आहे तो असा टाकू शकता. आणि मग सेंटर मध्ये ती जी पट्टी आहे ती आपल्याला लावायची. मी आता इथून काढून दाखवते. मध्यभागी अशी दिसेल. आणि हा डिझाईन वगैरे आता अशी कट झालेली आहे.